एमपीबीटीच्या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. माय नेम इज अक्षय लोंढे अँड दिस इज युअर चॅनल एएचएल लेक्चर. पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे काय ते समजून घेतलं होतं आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय असतं हे बघितलं होतं. बरोबर आहे. आज आपण बघणार आहोत सेंट्रिफ्युगल फोर्स. पण ज्यांनी सेंट्रिपेटल फोर्स हा पॉइंटच बघितलेला नसेल त्यांनी पहिल्यांदा तो बघायचा आहे आणि मगच सेंट्रिफ्युगल फोर्स काय असतो हे समजून घ्यायचं. त्याच्यासाठी लेक्चर नंबर 6 पहिल्यांदा बघा आणि मग लेक्चर नंबर 7 बघा. ठीक आहे. तर सेंट्रिपेटल फोर्स मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जो ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन करतो तो सर्क्युलर मोशन करण्यासाठी त्या ऑब्जेक्ट वरती सेंट्रिपेटल फोर्स अप्लाय झालेला असतो. किंवा मी असं पण म्हणू शकतो की जो ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन करणार आहे त्या ऑब्जेक्टला सर्क्युलर मोशन कंप्लीट करण्यासाठी सेंट्रिपेटल फोर्सची मदत घ्यावी लागते. आणि एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं होतं, अर्थ रोटेट्स अराउंड द सन. तर या ठिकाणी अर्थ जी आहे ती सूर्याभोवती रोटेट होत असताना सन जो आहे तो अर्थ वरती सेंट्रिपेटल फोर्स अप्लाय करत असतो. बरोबर आहे. आणि प्रत्येक एक्झाम्पल मध्ये सेंट्रिपेटल फोर्सचं काम हा वेगळा फोर्स करत असतो. या एक्झाम्पल मध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सेंट्रिपेटल फोर्सचं काम करत असतो. याचं लक्षात, अशा बऱ्याच गोष्टी आपण डिस्कस केल्या होत्या. तर आज आपण सुरुवात करणार आहोत सेंट्रिफ्युगल फोर्स पासून. ठीक आहे. तर हेडिंग लिहा सेंट्रिफ्युगल फोर्स. तर सेंट्रिफ्युगल फोर्सची डेफिनेशन मी पहिल्यांदा इथं एक्सप्लेन करतो किंवा लिहितो. ठीक आहे. बघा, द फोर्स which is acting along the radius and away from the center is called सेंट्रिफ्युगल फोर्स. बघा काय लिहिलंय, याची डेफिनेशन तुम्हाला सेंट्रिपेटल फोर्स सारखीच दिसेल, थोडा फरक आहे. ठीक आहे. सेंट्रिपेटल फोर्स मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं, सेंट्रिपेटल फोर्स मध्ये बघा, सपोज एक ऑब्जेक्ट किंवा एक पार्टिकल सपोज सर्क्युलर मोशन करतोय, तर सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे काय, त्या ऑब्जेक्ट वरती अलॉंग द रेडियस आणि टुवर्ड द सेंटर, बरोबर, या डायरेक्शन मध्ये सेंट्रिपेटल फोर्स अप्लाय होत असतो. बरोबर. द फोर्स विच इज ऍक्टिंग अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड द सेंटर इज कॉल्ड एज अ सेंट्रिपेटल फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्स काय लिहिलंय बघा, द फोर्स विच इज ऍक्टिंग अलॉंग द रेडियस अँड अवे फ्रॉम द सेंटर. जो फोर्स रेडियसच्या अलॉंग अप्लाय होतो पण अवे फ्रॉम द सेंटर, येते लक्षात, सेंटर पासून बाहेरच्या साईडला अप्लाय होतो, त्या फोर्सला आपण सेंट्रिफ्युगल फोर्स असं म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, याच्यामध्ये हा जो ऑब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन करत असताना याच्यावर अजून एक फोर्स अप्लाय होत असतो आणि तो जो फोर्स आहे तो फोर्स अलॉंग द रेडियस आणि अवे फ्रॉम द सेंटर. अवे म्हणजे बाहेरच्या साईडला, बरोबर, म्हणजे या डायरेक्शन मध्ये इकडे, बरोबर, अवे फ्रॉम द सेंटर. बरोबर आहे. सेंटर पासून कसा आहे हा फोर्स, या डायरेक्शन मध्ये म्हणजे बाहेरच्या साईडला आउटवर्ड डायरेक्शनला अप्लाय केलेला दाखवलाय मी. या फोर्सला आपण सेंट्रिफ्युगल फोर्स असं म्हणतो. येते लक्षात, सेंट्रिफ्युगल फोर्सची डेफिनेशन लक्षात येते. ठीक आहे. आता सेंट्रिफ्युगल फोर्स जो आहे हा फोर्स एक इमॅजिनरी फोर्स आहे. येते लक्षात, याला स्युडो फोर्स असंही आपण म्हणतो. बरोबर. इथं काय लिहितो बघा, धिस फोर्स is a pseudo force or fictitious force or imaginary force. खूप महत्वाचा पॉइंट आहे बघा. बस सेंट्रिपेटल फोर्स जो आहे तो एक रियल फोर्स आहे. सेंट्रिपेटल फोर्स हा रियल फोर्स आहे, पण सेंट्रिफ्युगल फोर्स जो आहे हा फोर्स स्युडो फोर्स आहे. स्युडो म्हणजे लक्षात ठेवा इमॅजिनरी, काल्पनिक फोर्स आहे. फिक्टिशियस, येते लक्षात, इमॅजिनरी काल्पनिक असा फोर्स आहे. येते लक्षात, येते लक्षात. तर सेंट्रिफ्युगल फोर्स हा रियल फोर्स नाहीये, तर तो एक इमॅजिनरी फोर्स आहे. म्हणजे तो असतो पण नसतो असं म्हणलं तरी सुद्धा चालेल. म्हणजे नक्की काय, तर याचं मी एक प्रॅक्टिकल 1-2 एक्झाम्पल तुम्हाला सांगणार आहे, त्यावेळेला तुम्हाला सेंट्रिफ्युगल फोर्स खरंच
इमॅजिनरी फोर्स असतो हे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, तर तात्पुरतं तुम्ही लक्षात ठेवा की सेंट्रीफ्युगल फोर्स इज अ स्युडो फोर्स, एक काल्पनिक फोर्स आहे. ठीक आहे. बर, आता खूप महत्वाचा पॉइंट की सेंट्रीफ्युगल फोर्स जो आहे, या सेंट्रीफ्युगल फोर्सचं जे मॅग्निट्यूड आहे ते मॅग्निट्यूड किती असतं, तर लक्षात ठेवा सेंट्रीफ्युगल फोर्सचं जे मॅग्निट्यूड आहे ते मॅग्निट्यूड हे सेंट्रीपेटल फोर्स इतकंच असतं. म्हणजे जेवढा सेंट्रीपेटल फोर्स बॉडीवरती अप्लाय होतो तेवढाच सेंट्रीफ्युगल फोर्स बॉडीवरती अप्लाय होत असतो. फक्त महत्वाचं काय आहे की सेंट्रीफ्युगल फोर्स हा सेंट्रीपेटल फोर्सच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये अप्लाय होत असतो. ते इथं आपल्याला दिसतंय. मग मी इथं लिहू शकतो द मॅग्निट्यूड ऑफ centrifugal force is same as that of centripetal force, but its direction is opposite to that of centripetal force. हे लक्षात राहील तुमच्या की सेंट्रीपेटल फोर्स जेवढा आहे तेवढाच सेंट्रीफ्युगल फोर्स असतो. फक्त इथं डिफरन्स काय आहे दोघांमध्ये, तर सेंट्रीपेटल फोर्स हा टुवर्ड द सेंटर अप्लाय होतो आणि सेंट्रीफ्युगल फोर्स अवे फ्रॉम द सेंटर असा अप्लाय होत असतो. येतं लक्षात. मग ज्या वेळेला हा ऑब्जेक्ट इथं पोहोचेल त्यावेळेस लक्षात ठेवा आपल्याला माहिती आहे की सेंट्रीपेटल फोर्स जो आहे तो सेंट्रीपेटल फोर्स या डायरेक्शन मध्ये टुवर्ड द सेंटर असा अप्लाय होईल, आणि त्याच वेळेला या डायरेक्शन मध्ये इकडे आउटवर्ड डायरेक्शन मध्ये सेंट्रीफ्युगल फोर्स काय होत असतो तर अप्लाय होत असतो. असं कंटिन्युअसली चालू असतं लक्षात. जशी सर्क्युलर मोशन चालू आहे तर पूर्ण सर्क्युलर मोशन मध्ये ही प्रोसेस चालू असते. ठीक आहे, ओके. आता याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघा, मी तुम्हाला सांगतो त्याच्याचं सेंट्रीफ्युगल फोर्सचं. काय करायचं, घरी तुम्ही हा एक्सपेरिमेंट करू शकता. ठीक आहे, एका बकेटमध्ये वॉटर घ्यायचं, पाणी घ्यायचं, अर्धी बकेट पाणी घ्यायचंय. ठीक आहे, छोटी बकेट असेल तरी सुद्धा चालेल. आणि त्या बकेटमध्ये वॉटर घेऊन काय करायचं, तुम्हाला एका पर्टिक्युलर स्पीड मध्ये त्या बकेटला काय करायचं, गोल फिरवायचं. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला गोल फिरवायचं की बकेट ज्यावेळेस वर जाईल त्यावेळेस लक्षात ठेवा ते जे पाणी आहे बकेट मधलं ते बकेट मधलं पाणी खाली सांडता कामा नये. असं आपण करू शकतो, बरोबर आहे. ज्यावेळेस आपण बकेट फिरवू त्यावेळेला अशा पद्धतीने आपण फिरवतो किंवा अशा पद्धतीने फिरवायचं की वर गेल्यानंतर बकेट मधलं पाणी खाली पडत नाही किंवा सांडत नाही. मग असं कशामुळे होतं, तर या ठिकाणी सेंट्रीफ्युगल फोर्स जो आहे तो सेंट्रीफ्युगल फोर्स त्या वॉटर वरती अप्लाय झालेला असतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, बघा इथं पहिल्यांदा मी एक्झाम्पल लिहितो आणि डायग्राम वरून समजून सांगतो. इथं लिहितो मी, इफ a bucket full of water is rotated in vertical circular motion, then vertical circular motion at particular speed then water in bucket does not fall. ठीक आहे, डज नॉट फॉल. आता बघा, या इथं दाखवतो. ठीक आहे, ओके, इथं दाखवतो बघा. सपोज इथं माझा हात आहे असं समजा. ठीक आहे, ओके, आणि माझ्या हातामध्ये बकेट आहे आणि मी काय करतोय, माझ्या हाताची सर्क्युलर मोशन करणार आहे. येते लक्षात, हाताची सर्क्युलर मोशन होणार आहे, तसंच बकेटची सुद्धा सर्क्युलर मोशन होत आहे. ठीक आहे,
तर ही अशी बकेट, ठीक आहे. ही बकेट मी अशी गोल फिरवणार आहे, ठीक आहे. पूर्ण सर्क्युलर मोशन करणार आहे. इथं सेंटर आहे असं समजा, ठीक आहे. आणि ही बकेट अशी गोल फिरणार आहे आणि बकेटमध्ये वॉटर आहे. ज्यावेळेस ही बकेट या पोझिशनला येईल त्यावेळेला वॉटर कुठं असेल, तर वॉटर या पोझिशनला असेल. आपण अशा पद्धतीने बकेट फिरवतोय की वॉटर या लेवलला आल्यानंतर किंवा बकेट या लेवलला आल्यानंतर वॉटर जे आहे, पाणी जे आहे ते खाली सांडत नाही. इथं आल्यानंतर काय होत असेल, तर वॉटर जे आहे त्या वॉटरचं वेट हे डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये अप्लाय होत असते, लक्षात ठेव, ठीक आहे. वॉटर जे वेट आहे ते वेट डाऊनवर्ड डायरेक्शनला अप्लाय होतं. पण तरी सुद्धा वॉटर खाली कसं काय पडत नाही? बरे, वॉटर तर खाली सांडायला पाहिजे, वॉटर खाली कसं काय सांडत नाही? याचा अर्थ वॉटरला वरती लिफ्ट करणारा, उचलून धरणारा किंवा वॉटरला बाहेरच्या डायरेक्शन मध्ये अप्लाय झालेला कुठला तरी एक फोर्स असणार आहे, बरोबर आहे. तर लक्षात ठेवा, या ठिकाणी या वॉटरवरती बाहेरच्या साईडला एक फोर्स अप्लाय झालेला असणार आहे. आता जरा विचार करा, हा फोर्स बाहेरच्या साईडला आहे, बरोबर, सेंटर पासून अवे आहे, बरोबर, अलॉंग द रेडियस आहे आणि अवे फ्रॉम द सेंटर आहे. कोणता फोर्स म्हणतोय मी? हा फोर्स, बरोबर. हा फोर्स अवे फ्रॉम द सेंटर आहे आणि अलॉंग द रेडियस आहे. मग हा फोर्स कोणता फोर्स असणार? हा एक इमॅजिनरी फोर्स आहे, बरोबर. इथं कोणच फोर्स अप्लाय करत नाहीये या बकेटवरती किंवा या वॉटरवरती, बरोबर. आपण तर बकेटला काय करतोय, गोल फिरवतोय. त्यावेळेस आपल्याला माहितीये की टुवर्ड द सेंटर जो आहे तो टुवर्ड द सेंटर सेंट्रीपेटल फोर्स असणार आहे. याची सर्क्युलर मोशन होत असताना सेंट्रीपेटल फोर्स टुवर्ड द सेंटर अप्लाय होतो. पण वॉटर जे आहे ते वॉटरवरती एक फोर्स वरच्या डायरेक्शन मध्ये अप्लाय होत असतो कंटिन्युअसली, बरोबर. आणि तो एक इमॅजिनरी फोर्स आहे, बरोबर. आणि तो फोर्स आहे सेंट्रीफ्युगल फोर्स, बरोबर आहे. मग इथं लक्षात येते तुमच्या की वॉटर खाली का सांडत नाही, कारण की वॉटरला अपवर्ड साईडला किंवा बाहेरच्या साईडला, म्हणजे मी अपवर्ड नाही म्हणणार, वॉटरला बाहेरच्या साईडला एक फोर्स काय होत असतो, अप्लाय होत असतो, आणि तो फोर्स आहे सेंट्रीफ्युगल फोर्स, ठीक आहे. मग इथं आपण लिहू शकतो, या ठिकाणी काय लिहिता येईल आपल्याला, डज नॉट फॉल बिकॉज द ऑफ वॉटर weight of water is balanced by centrifugal force, बरोबर. अच्छा, हे एक एक्झाम्पल. तर इथं लक्षात आलं का तुमच्या की सेंट्रीफ्युगल फोर्स इथं कसा अप्लाय होतोय? ठीक आहे, इथपर्यंत लिहा. याच्यानंतर मी अजून एक एक्झाम्पल इथं सांगतोय, नोट डाऊन करा हा पॉइंट, ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल मी इथं सांगतोय तुम्हाला, ठीक आहे. इथला पॉइंट पुसतो मी, हा बघा. दुसरा एक्झाम्पल मी सांगतो इथं, बघा. वेन ए कार टेक्स, बघा एक्झाम्पल कसं आहे, वेन ए कार टेक्स ए सडन लेफ्ट टर्न, द passenger sitting inside the car are pulled outward किंवा pulled to right side due to centrifugal force. बघा, हे दुसरं एक्झाम्पल आहे. काय एक्झाम्पल मध्ये सांगितलंय बघा, एक कार आहे, सपोज एक कार स्ट्रेट पाथ मध्ये चालली आहे, ठीक आहे, सरळ चालली आहे, ठीक आहे. आणि त्या कारमध्ये काही पॅसेंजर्स पाठीमागच्या साईडला बसलेत, असं इमॅजिन करा. कार स्पीड मध्ये चालली आणि सडन एक पटकन, असं आपण म्हणूया, पटकन ती कार काय करते, तर लेफ्ट टर्न घेते, किंवा तो जो ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हर काय करतो, कारला लेफ्ट टर्न घ्यायला सांगतो. मग कार ज्या वेळेला सडन लेफ्ट टर्न घेते त्यावेळेला आतमध्ये जे बसलेले जे पॅसेंजर आहेत ते सगळे पॅसेंजर काय होतात, तर राईट साईडला शिफ्ट होतात. असं आपण सुद्धा एक्सपिरियन्स केलेला असेल, बरोबर. कधी ना कधीतरी असं झालेलंच असेल की कार मध्ये नसेल तर कमीत कमी एसटीत तर बसलेला असेल, त्यावेळेला तुम्हाला हा एक्सपिरियन्स आलेला असेल, बरोबर. ज्या वेळेला कार लेफ्ट टर्न घेते, बरोबर आहे, त्यावेळेस आतमध्ये जे बसलेले लोक आहेत
ते राईट साईडला काय होतात, शिफ्ट होतात किंवा ढकलले जातात. आता थोडं विचार करा की आतमधल्या पॅसेंजरला उजव्या बाजूला कोण ढकलतं का? कार अशी चालली लेफ्ट टर्न घेते आणि आतमधल्या माणसाला बाहेरच्या बाजूला कोण ढकलतं का? तर कोणच ढकलत नाही. पण तरी सुद्धा ते पॅसेंजर बाहेरच्या बाजूला कसे काय ढकलले जातात? मग तिथे एक इमॅजिनरी फोर्स अप्लाय होत असणार आहे त्या लोकांवरती, म्हणून तर ते बाहेरच्या साईडला ढकलले जातात. मग तो जो इमॅजिनरी फोर्स आहे त्या इमॅजिनरी फोर्सला आपण सेंट्रीफ्युगल फोर्स असं म्हणतो. येते लक्षात? मग या आउटवर्ड साईडला बरोबर इकडं असा टर्न आहे, म्हणजे या ठिकाणी सेंटर असणार आहे, सर्क्युलर मोशन अशी होते बरोबर. या ठिकाणी काय होते, आता पूर्ण सर्क्युलर मोशन इमॅजिन नाही करायची, टर्न घेतला तरी सुद्धा तिथं सर्क्युलर मोशनचाच पार्ट आहे ना हा, बरोबर आहे. त्यामुळे लक्षात ठेवा इथं सेंटर असणार आहे बरोबर. या साईडला कोण अप्लाय होणार आहे तर सेंट्रीपेटल फोर्स टुवर्ड द सेंटर, आणि बाहेरच्या साईडला म्हणजे इकडच्या साईडला कोण अप्लाय होणार आहे तर सेंट्रीफ्युगल फोर्स, सॉरी इथं पाहिजे सेंट्रीफ्युगल फोर्स, ठीक आहे. या साईडला सेंट्रीफ्युगल फोर्स आणि टुवर्ड द सेंटर असणार आहे सेंट्रीपेटल फोर्स. इथं मला वाटतं या एक्झाम्पल वरून तुमच्या क्लिअर झालेलं असेल की या आतमध्ये बसलेल्या पॅसेंजर वर खरंच कोणच फोर्स अप्लाय करत नाही, पण तरी सुद्धा बाहेरच्या साईडला कशी काही माणसं फेकली जातात, त्याच्या पाठीमागचं कारण आहे की इमॅजिनरी फोर्स त्यांच्यावरती अप्लाय होत असतो, आणि तो म्हणजेच आहे सेंट्रीफ्युगल फोर्स, ठीक आहे. मग मला वाटतं की सेंट्रीफ्युगल फोर्स तुमच्या इथं लक्षात आलेला असेल. आता आपण काय करूयात, याचा फॉर्म्युला बघूयात. तोपर्यंत तुम्ही दुसरं एक्झाम्पल काय करा, नोट डाऊन करा. ठीक आहे, तर आता सेंट्रीफ्युगल फोर्सचा आपण फॉर्म्युला काय येतो तो बघूयात. आता याचं काय प्रूफ वगैरे आपल्याला बघायचं नाही, कारण की सेंट्रीपेटल फोर्स मध्येच आपण फॉर्म्युला त्याचा बघितला. आणि आताच मी तुम्हाला सांगितलं की सेंट्रीपेटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स दोघांचं मॅग्निट्यूड कसं असतं तर सेम असतं, ठीक आहे. तर बघा, सपोज एक पार्टिकल आहे आणि तो पार्टिकल काय करतोय, सर्क्युलर मोशन करतोय, ठीक आहे. दिस इज द सेंटर, दिस इज ओरिजिनल पोझिशन ऑफ दॅट पार्टिकल, अँड इन अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन इट इज परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. या ठिकाणी ही काय असणार आहे, त्याची रॅडियस असेल बरोबर. अच्छा, तर आपल्याला माहिती आहे की या पार्टिकलला सर्क्युलर मोशन करण्यासाठी सेंट्रीपेटल फोर्सची गरज आहे, आणि सेंट्रीपेटल फोर्स टुवर्ड द सेंटर अप्लाय होतो. हा सेंट्रीपेटल फोर्स या डायरेक्शन मध्ये, आणि त्याच वेळेला या ऑब्जेक्ट वरती अजून एक फोर्स अप्लाय होतो, तो असतो सेंट्रीफ्युगल फोर्स, जो कसा अप्लाय होतो तर रॅडियली आउटवर्ड, बरोबर आहे, अलॉंग द रेडियस अवे फ्रॉम द सेंटर. तर हा आहे सेंट्रीफ्युगल फोर्स, सेंट्रीफ्युगल फोर्स विच इज ऍक्टिंग अवे फ्रॉम द सेंटर, बरोबर. तर आत्ताच सांगितल्याप्रमाणे द मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्स इज सेम ॲज दॅट ऑफ सेंट्रीपेटल फोर्स. सेंट्रीपेटल फोर्सचं मॅग्निट्यूड जेवढं असतं तेवढंच सेंट्रीफ्युगल फोर्सचं मॅग्निट्यूड असतं. फरक इतकाच आहे की सेंट्रीफ्युगल फोर्स जो आहे तो सेंट्रीपेटल फोर्सच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये अप्लाय होत असतो, बरोबर. आणि या पार्टिकलची जी व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी आपल्याला माहिती आहे, लिनियर व्हेलॉसिटी किंवा टँजेन्शियल व्हेलॉसिटी किती आहे, सपोज व्ही इतकी आहे, बरोबर. ओके, इथं लिहूयात आपण, लेट m is the mass of particle performing uniform circular motion with velocity v. ठीक आहे, v इतक्या व्हेलॉसिटीनं तो पार्टिकल काय करतोय, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतोय, ठीक आहे. देन magnitude of centrifugal force is given as, सेंट्रीफ्युगल फोर्सचं मॅग्निट्यूड आपण कसं लिहिणार तर सेंट्रीफ्युगल फोर्स इज इक्वल टू, फॉर्म्युला तोच असणार आहे, mv² अपॉन r, कारण की सेंट्रीफ्युगल फोर्स हा सेंट्रीपेटल फोर्स इतकाच असतो, बरोबर. त्यामुळे हा फॉर्म्युला इथे तयार होईल. बट आपल्याला माहिती आहे v इज इक्वल टू काय असतं तर r ओमेगा, बरोबर. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, हे रिलेशन माहिती आहे आपल्याला, बरोबर. मग ही जी व्हेलॉसिटीची व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपण काय करूया, तिथे सबस्टिट्यूट करूयात, म्हणजे आपल्याला सेंट्रीफ्युगल फोर्सचा अजून एक फॉर्म्युला आपल्याला मिळेल, m आहे तसंच, ठीक आहे. r ओमेगा जर इथे टाकलं तरी r² ओमेगा² अपॉन r, या ठिकाणी एक r कॅन्सल होईल आणि सेंट्रीफ्युगल फोर्स येईल mr ओमेगा². तर हा एक फॉर्म्युला आहे सेंट्रीफ्युगल फोर्सचा, त्याचप्रमाणे हा एक फॉर्म्युला आहे सेंट्रीफ्युगल फोर्सचा. म्हणजे थोडक्यात सेंट्रीपेटल फोर्सचे जेवढे फॉर्म्युले आहेत ते सगळे सेंट्रीफ्युगल फोर्सचे फॉर्म्युले म्हणून तुम्ही वापरू शकता. दिस इज द एक्सप्रेशन फॉर द
सेंट्रीफ्युगल फोर्स. अच्छा, इन वेक्टर फॉर्म मध्ये आपण सेंट्रीफ्युगल फोर्स कसा लिहू शकतो? इन वेक्टर फॉर्म, हाऊ आय कॅन राईट दिस? बघा, या फॉर्म्युलेला आपण वेक्टर फॉर्म मध्ये लिहूया. कसं लिहिणार? सेंट्रीफ्युगल फोर्स इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर इंटू आर नॉट कॅप. दिस इज द वेक्टर फॉर्म ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्स. जरा विचार करा, वेक्टर फॉर्म मध्ये आपण सेंट्रीपेटल फोर्स कसा लिहिला होता? आठवा जरा, त्या नोटबुक मध्ये चेक करा. सेंट्रीपेटल फोर्स मी असा लिहिला होता, इथं मायनस साइन होतं, बरोबर आहे? असं लिहिलं होतं. असं का लिहिलं होतं जरा विचार करा. कारण की सेंट्रीपेटल फोर्स जो आहे तो सेंट्रीपेटल फोर्स टुवर्ड द सेंटर अप्लाय होतो, म्हणजे वेक्टर या डायरेक्शन मध्ये. आणि रॅडियस वेक्टर जो आहे तो रॅडियस वेक्टर कसा असतो तर अवे फ्रॉम द सेंटर असतो, है की नाही? रॅडियस वेक्टर कसा असतो? अवे फ्रॉम द सेंटर. सेंट्रीपेटल फोर्स टुवर्ड द सेंटर. दोन्ही वेक्टर एकमेकांच्या अपोजिट साइडला असतात, अपोजिट डायरेक्शन मध्ये असतात, म्हणून आपण इथं निगेटिव्ह साइन दिलं होतं. पण सेंट्रीफ्युगल फोर्स जो आहे तो सेंट्रीफ्युगल फोर्स लक्षात ठेवा इथं पॉझिटिव्ह साइन असणार आहे. जरा का असेल जरा विचार करा. कारण की सेंट्रीफ्युगल फोर्सची डायरेक्शन कुठे आहे? अवे फ्रॉम द सेंटर. आणि रॅडियस वेक्टर सुद्धा अवे फ्रॉम द सेंटर. दोन्ही वेक्टर म्हणजे रॅडियस वेक्टर आणि सेंट्रीफ्युगल फोर्स हे दोन्ही वेक्टर कसे आहेत? सेम डायरेक्शन मध्ये आहेत, म्हणजे इथं पॉझिटिव्ह साइन असतात, बरोबर? म्हणजेच हा वेक्टर फॉर्म असणार. दोघांमधला फरक व्यवस्थित समजून घ्या, ठीक आहे? अँड व्हॉट इज आर नॉट कॅप? आर नॉट कॅप काय आहे या ठिकाणी? वेअर आर नॉट कॅप इज ए युनिट वेक्टर, बरोबर? युनिट वेक्टर in the direction of r bar. ज्या वेक्टर मध्ये रॅडियस वेक्टर असतो त्या डायरेक्शन मध्ये युनिट वेक्टर असतो. युनिट वेक्टरचं काम फक्त डायरेक्शन दाखवणं हेच असतं, बरोबर आहे? तर या ठिकाणी सेंट्रीफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, हे नोट डाऊन करा. मग आपण काय करूया? सेंट्रीपेटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स याच्यातला डिफरन्स बघूया, ठीक आहे? नोट डाऊन केलंय का? ओके, नोट डाऊन केलंय. बघूयात आपण. या ठिकाणी मी डिफरन्स शॉर्ट मध्ये लिहितो, तुम्ही तो डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे, कारण की एक्झाम मध्ये हा डिफरन्स विचारला जाऊ शकतो. एका बाजूला लिहूया सेंट्रीपेटल फोर्स, ठीक आहे? आणि इकडे लिहूयात आपण सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके, पहिला डिफरन्स आपण काय लिहू शकतो? डेफिनेशन लिहू शकतो. कसं लिहिणार? दिस फोर्स acts along the radius and towards the center, बरोबर? इकडे काय लिहिता येईल? दिस फोर्स acts along the radius and away from the center, बरोबर? त्याची डेफिनेशनच लिहिली, दोन्ही फोर्सची डेफिनेशन लिहिली. दुसरं मी सांगितलं होतं की सेंट्रीपेटल फोर्स एक रियल फोर्स आहे. इट इज ए रियल फोर्स, बरोबर? पण सेंट्रीफ्युगल फोर्स कसला फोर्स आहे? रियल फोर्स आहे का? तर नाहीये. मी इथे लिहू शकतो आपण, इट इज ए इमॅजिनरी फोर्स. हा कसला फोर्स आहे? इमॅजिनरी फोर्स आहे, किंवा एक फिक्टिशियस सिवडो फोर्स आहे असं आपण म्हणतो. आणि तिसरा एक डिफरन्स लिहूया तिथं आपण. इन वेक्टर फॉर्म सेंट्रीपेटल फोर्स जो आहे, सेंट्रीपेटल फोर्स वेक्टर फॉर्म मध्ये आपण कसं लिहितो रे? मायनस, बरोबर, निगेटिव्ह एम व्ही स्क्वेअर अपॉन आर नॉट कॅप असं लिहितो. आणि सेंट्रीफ्युगल फोर्स आपण कसं लिहितो? इन वेक्टर फॉर्म मध्ये, बरोबर, कसं लिहिणार? सेंट्रीफ्युगल फोर्स इज इक्वल टू पॉझिटिव्ह असणार इथं, प्लस एम व्ही स्क्वेअर अपॉन आर नॉट कॅप, बरोबर आहे?
तर हा डिफरन्स आहे, याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सेंट्रीपेटल अँड सेंट्रिफ्युगल फोर्स. तर हे 3 डिफरन्स लक्षात ठेवा. ठीक आहे, मग आपण पुढचा क्वेश्चन बघूयात, हे नोट डाऊन करा. तर आता आपल्याला काय बघायचं आहे, ऍप्लिकेशन. पुढचा पॉइंट बघतोय आपण, ऍप्लिकेशन ऑफ सर्क्युलर मोशन. इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ठीक आहे, तर बरेच ऍप्लिकेशन्स आहेत, त्यातलं आज आपण पहिलं ऍप्लिकेशन बघतोय. पहिलं ऍप्लिकेशन म्हणजे पहिलं एक्सप्रेशनच आहे, एक डेरिव्हेशन आहे असं म्हणलं तरी सुद्धा चालेल. त्यामुळे हेडिंगला मॅक्सिमम सेफ्टी स्पीड फॉर ए vehicle taking a turn on a horizontal circular किंवा हॉरिझॉन्टल रोड असं म्हणतो. ठीक आहे, बघा एक्सप्रेशन काय बघायचं आपल्याला, मॅक्सिमम सेफ्टी स्पीड फॉर ए व्हेकल टेकिंग ए टर्न ऑन ए हॉरिझॉन्टल रोड. एक हॉरिझॉन्टल रोड आहे, बरोबर आहे, एक सरळ रस्ता आहे असं समजा. ठीक आहे, आणि त्या हॉरिझॉन्टल रोड वरती एक व्हेकल चाललंय आणि ते व्हेकल सडन काय करतंय, टर्न घेणार आहे, बरोबर आहे. किंवा एक रस्ता आहे, सपोज असं इमॅजिन करू शकता, असा रोड आहे सरळ आणि इथनं परत या डायरेक्शन मध्ये असा टर्न आहे. ठीक आहे, असा रस्ता इमॅजिन होत आहे. ठीक आहे, तर व्हेकल असं सरळ येणार आहे आणि परत टर्न घेणार आहे, म्हणजे एक हॉरिझॉन्टल रोड आहे आणि त्या हॉरिझॉन्टल रोड वरती एक टर्न आहे. व्हेकल काय करणार, त्या रोड वरती काय करणार आहे, टर्न घेणार आहे. ठीक आहे, तर टर्न घेत असताना त्या व्हेकलचं मॅक्सिमम स्पीड किती असलं पाहिजे, की जेवढ्या स्पीडला ते जे व्हेकल आहे ते व्हेकल स्किड व्हायला नाही पाहिजे. स्किड नाही व्हायला पाहिजे म्हणजे स्लिप नाही व्हायला पाहिजे. त्याची मॅक्सिमम स्पीडची व्हॅल्यू किती असली पाहिजे. टर्न घेत असताना, येतं लक्षात, टर्न घेत असताना त्या व्हेकलचं स्पीड मॅक्सिमम किती असलं पाहिजे, की त्या स्पीड पर्यंत ते व्हेकल स्लिप होणार नाही. त्याची व्हॅल्यू आपल्याला किंवा तो फॉर्म्युला आपल्याला काय करायचं, इथं फाइंड आउट करायचं. ठीक आहे, तर बघा एक रोड आहे. ठीक आहे, असा रोड आहे आणि या ठिकाणी काय आहे, तर एक व्हेकल. ठीक आहे, असं व्हेकल आहे, सेंटर आहे, इमॅजिन करायचंय. बघा हा रोड आहे, रोड रोड आहे, हा रोड कसा आहे आता इमॅजिन करा. ठीक आहे, हे व्हेकल सगळ्यांना दिसत आहे. ठीक आहे, रोड असा आहे हॉरिझॉन्टल, त्यामुळे व्हेकल असं सरळ येणार आहे आणि परत काय करणार आहे, टर्न घेणार. ठीक आहे, इथं सेंटर आहे असं इमॅजिन करा, व्हेकल असं येणार आहे आणि इकडून या डायरेक्शन मध्ये इकडं टर्न होणार. ठीक आहे, इथं टर्न घेणार आहे, त्यामुळे सेंटर इकडे आणि या डायरेक्शन मध्ये व्हेकल येणार आहे आणि टर्न घेणार आहे. मग तुम्हाला व्हेकल कसं दिसेल, या व्हेकलची फक्त पाठीमागची बाजू दिसणार आहे, बरोबर आहे. ही 2 चाक आहेत आणि ही 2 चाकं फक्त तुम्हाला दिसतील. तर व्हेकल असं येणार आहे आणि टर्न घेणार आहे, समजतंय. हा रोड, व्हेकल असं जाणार आहे आणि पुढे जाऊन टर्न घेणार. तर अशा पद्धतीने ही डायग्राम आहे. डायग्राम थोडी इमॅजिन करा. बर, आणि हा सेंटर आहे. ठीक आहे, या सेंटर भोवती टर्न घेणार आहे. तर सेंटर आहे म्हणजे इथून इथपर्यंत काय असणार आहे, तर रॅडियस असणार, बरोबर. इथून इथपर्यंत काय असणार आहे, रॅडियस. समजतंय ना, इमॅजिन होतंय. असा रस्ता आहे आणि पुढे जाऊन टर्न घेणार, त्यामुळे व्हेकल असं सरळ येईल आणि परत पुढे जाऊन असं टर्न घेणार. तर टर्न घेत असताना ते व्हेकल स्किड नाही व्हायला पाहिजे, स्लिप नाही व्हायला पाहिजे, बरोबर आहे. मग त्या ठिकाणी त्याचं मॅक्सिमम स्पीड किती असलं पाहिजे, की तेवढ्या स्पीडने ते व्हेकल जाऊ शकतं किंवा टर्न इझिली घेऊ शकतं, पण स्लिप नाही होणार, बरोबर. तो फॉर्म्युला आपल्याला काय करायचं, इथं फाइंड आउट करायचं. मग इथं आपण लिहूया, इथं लिहूयात आपण, लेट m is the mass of a car. ठीक आहे, कार आहे असं समजा, mass of a car moving with velocity v. Okay, and this car is taking a turn on
हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड, बरोबर आहे. एका हॉरिझॉन्टल कर्व रोड वरती ती गाडी काय करणार आहे, ती कार काय करणार आहे, टर्न घेणार, बरोबर आहे. अच्छा, मग आता टर्न जर घेत असणार आहे तर त्या ठिकाणी आपल्याला माहिती सर्क्युलर मोशन होणार आहे. जरा इकडं बघा, थोडक्यात असं आहे, असा रोड आहे, ठीक आहे. आणि या ठिकाणी ती कार जी आहे ती कार काय करणार आहे, इथं टर्न घेणार आहे, बरोबर आहे. अशी टर्न घेणार आहे, तेच दाखवलंय मी इथं. इथं सेंटर असणार आहे, ठीक आहे. मग आता या ठिकाणी टर्न घेत असताना आपल्याला माहिती आहे की काय होणार आहे, एक सेंट्रिपेटल फोर्स अप्लाय व्हायला पाहिजे, तरच ती कार जी आहे ती व्यवस्थितपणे काय करू शकते, सर्क्युलर मोशन या ठिकाणी करू शकते. सेंट्रिपेटल फोर्स कुठे अप्लाय होणार, टुवर्ड द सेंटर, टुवर्ड द सेंटर. मग या डायरेक्शन मध्ये इकडं कोण असणार आहे, कोणता फोर्स असणार आहे, तर सेंट्रिपेटल फोर्स, सेंट्रिपेटल फोर्स इकडच्या डायरेक्शन, बरोबर आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, या ठिकाणी याचं जे वेट आहे ते वेट डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये अप्लाय होईल. कशाचं, त्या व्हेकलचं वेट डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये अप्लाय होणार आहे आणि सेंट्रिपेटल फोर्स इकडं. मग आता मी सांगितल्याप्रमाणे की प्रत्येक सर्क्युलर मोशनच्या एक्झाम्पल मध्ये सेंट्रिपेटल फोर्सचं काम हा वेगळाच फोर्स करतो. मग लक्षात ठेवा, ज्या वेळेला व्हेकल टर्न घेते त्यावेळेला हे जे टायर आहेत, हे टायर आणि रोड सरफेस यांच्यामध्ये फ्रिक्शन होतं आणि तो फ्रिक्शनल फोर्स हा सेंट्रिपेटल फोर्सचं काम करत असतो. लक्षात ठेवा. समजते मी काय सांगतोय, की हा रोड आणि हा टायर यांच्यामध्ये फ्रिक्शन फोर्स होतो, फ्रिक्शनल फोर्स क्रिएट होतो आणि तो फ्रिक्शनल फोर्स लक्षात ठेवा सेंट्रिपेटल फोर्सचं काम करत असतो. मग सेंट्रिपेटल फोर्स टुवर्ड द सेंटर अप्लाय होतो. या ठिकाणी सेंट्रिपेटल फोर्सचं काम कोण करतंय, तर लक्षात ठेवा फ्रिक्शनल फोर्स, ज्याला आपण या ठिकाणी स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स असं म्हणतोय, एफएस, बरोबर आहे. फ्रिक्शन फोर्स आपण एफएस ने दाखवलाय, तर तो या डायरेक्शन मध्ये अप्लाय होतो, ठीक आहे. मला वाटतं डायग्राम तुमच्या व्यवस्थित लक्षात आलेली असेल, बरोबर. मग इथं आपण लिहू शकतो, काय लिहिता येईल बघा. Therefore, while taking turn, टर्न घेत असताना नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय, तिथं सेंट्रिपेटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतं, प्रोव्हाइडेड बाय, कोण प्रोव्हाइड करतं सेंट्रिपेटल फोर्स, फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स कशामध्ये फ्रिक्शन होतं, तर बिटवीन टायर अँड रोड सरफेस, बरोबर, ठीक आहे. देअरफोर, मग आता या ठिकाणी आपण सेंट्रिपेटल फोर्स लिहू शकतो. देअरफोर सेंट्रिपेटल फोर्स कसं लिहिता येईल आपल्याला, सेंट्रिपेटल फोर्स आपल्याला माहित आहे याचं मॅग्निट्यूड, सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. हे झालं इक्वेशन नंबर 1, ठीक आहे, इक्वेशन नंबर 1. आणि या सेंट्रिपेटल फोर्स म्हणजेच कोण आहे, किंवा सेंट्रिपेटल फोर्सची ड्युटी कोण करणार आहे या ठिकाणी, तर आपल्याला माहिती आहे की फ्रिक्शन फोर्स करणार, बरोबर. मग या ठिकाणी लिहितो देअरफोर फ्रिक्शनल फोर्स इज गिवन ॲज, फ्रिक्शन फोर्स इज गिवन ॲज इज इक्वल टू, लक्षात ठेवायचं आता, म्यू इंटू एन. हा फ्रिक्शन फोर्सचा फॉर्म्युला आहे. आता फ्रिक्शन फोर्स तुम्हाला माहिती नसेल, ज्या वेळेला फ्रिक्शनचा कन्सेप्ट आपल्याला ऑफलाईन लेक्चर मध्ये येईल त्यावेळेला नक्की सांगेल. आणि जेई नीटच्या क्लासमध्ये मी फ्रिक्शन हा पॉईंट घेतला होता, त्यांना मात्र हे लगेच कळेल की फ्रिक्शन फोर्स असतो म्यू इंटू एन. आता म्यू म्हणजे असतो कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, एक कॉन्स्टंट व्हॅल्यू असते. लक्षात ठेवा, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू एक कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. लक्षात ठेवा, एक कॉन्स्टंट आहे. प्रत्येक सरफेस साठी याची व्हॅल्यू वेगवेगळी असते. म्हणजे सपोज सिमेंटचा रोड असेल तर म्यूची व्हॅल्यू वेगळी असते, डांबरी रोड असेल तर म्यूची व्हॅल्यू वेगळी असते, कच्चा रस्ता असेल तर फ्रिक्शन फोर्स म्यूची व्हॅल्यू वेगळी असते. येते लक्षात. आणि म्यूची जी व्हॅल्यू आहे ती एक्सपेरिमेंटली काय केली जाते, फाइंड आउट केली जाते. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की म्यू काय आहे, तर एक कॉन्स्टंट आहे, ठीक आहे. आता राहिला एन. एन काय तर नॉर्मल रिएक्शन. आता नॉर्मल रिएक्शन काय असते ते सांगतो.
या ठिकाणी नॉर्मल रिॲक्शन अपवर्ड डायरेक्शन मध्ये अप्लाय होते. नॉर्मल रिॲक्शन म्हणजे फोर्सच आहे. नॉर्मल रिॲक्शन काय असतं तर एखाद्या सरफेस वरती जर आपण एखादा ऑब्जेक्ट जर ठेवला तर त्या ऑब्जेक्टचं वेट डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये अप्लाय होतं. म्हणजे हा जो ऑब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्ट या सरफेस वरती फोर्स लावतोय कुठं खाली. त्यावेळेला हा जो सरफेस आहे हा सरफेस सुद्धा या ऑब्जेक्ट वरती तेवढाच फोर्स लावत असतो आणि त्या फोर्सला आपण नॉर्मल रिॲक्शन असं म्हणतो. रिॲक्टिव्ह फोर्स आहे हा, लक्षात ठेवा. काय सांगितलं मी, एखाद्या ऑब्जेक्टला जर सरफेस वरती आपण जर नुसतं ठेवलेलं असेल, ठीक आहे, एक ब्लॉक आहे, त्या ब्लॉकला मी सरफेस वरती ठेवलं तर हा ब्लॉक जो आहे हा ब्लॉक काय करतो या सरफेस वरती डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये त्याच्या वजना इतका फोर्स अप्लाय करत असतो. त्यावेळेला हा सरफेस सुद्धा काय करत असतो तर या ऑब्जेक्ट वरती अपवर्ड डायरेक्शन मध्ये एक फोर्स अप्लाय करतो. त्याला आपण म्हणतो नॉर्मल रिॲक्शन. याचं एक्झाम्पल काय करायचं, एक एक्झाम्पल सांगतो. सपोज आपण एक 5व्या पायरीवरून, येतं लक्षात, 5व्या पायरीवरून सपोज उडी मारली, बरोबर, तर त्यावेळेला आपण काय करतो अर्थ वरती काय करतो फोर्स लावतो. त्यावेळेला अर्थ सुद्धा आपल्या पायांवरती काय करते फोर्स अप्लाय करते. त्यामुळे आपल्या पायांना काय मिळतो, एक जर्क मिळतो, एक धक्का बसतो अपवर्ड डायरेक्शन मध्ये. येतं लक्षात, जेवढा फोर्स आपण अर्थ वरती लावतो तेवढाच अर्थ सुद्धा आपल्यावरती फोर्स लावते. सेम तसंच येतं. या ठिकाणी नॉर्मल रिॲक्शन जी आहे ती नॉर्मल रिॲक्शन किती असणार तर N इज इक्वल टू mg अशी असते. मग या ठिकाणी सुद्धा नॉर्मल रिॲक्शन अपवर्ड डायरेक्शनला, वेट कुठे अप्लाय होतोय डाऊनवर्ड डायरेक्शनला, म्हणजे नॉर्मल रिॲक्शन येणार N इज इक्वल टू mg. बरोबर आहे. मग इथं लिहू शकतो आपण वेअर म्यू काय आहे मी सांगितलं, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन कॉन्स्टंट आहे, लक्षात ठेवा हा, ठीक आहे. याची व्हॅल्यू प्रत्येक सरफेस साठी वेगळी असते. आणि N काय तर N इज नथिंग बट ए नॉर्मल रिॲक्शन, ठीक आहे. आणि नॉर्मल रिॲक्शन काय येते या ठिकाणी N इज इक्वल टू काय तर mg. मग ही व्हॅल्यू आपण काय करूयात इथे टाकूयात, बरोबर. N इज इक्वल टू mg तर मी इथे टाकलं तर मला फ्रिक्शन फोर्स मिळू शकतो. फ्रिक्शन फोर्स काय येईल बघा, फ्रिक्शन फोर्स काय येते ते बघूयात. देअरफॉर इथं लिहितो, पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 2, बरोबर. कोणती व्हॅल्यू N इज इक्वल टू mg, नॉर्मल रिॲक्शन इज इक्वल टू mg, ही व्हॅल्यू मी काय करतो इथे टाकतो इक्वेशन 2 मध्ये. म्हणजे काय मिळेल, फ्रिक्शन फोर्स इज इक्वल टू म्यू mg अशी व्हॅल्यू मिळेल. हे झालं इक्वेशन नंबर 3. म्हणजे एवढा फ्रिक्शन फोर्स काय होतोय तर त्या टायर वरती काय होतोय अप्लाय होतो, बरोबर आहे. आणि जो सेंट्रीपेटल फोर्स काम करतो या ठिकाणी, बरोबर आहे. म्हणजे सेंट्रीपेटल फोर्स आणि फ्रिक्शन फोर्स या ठिकाणी दोन्ही सेमच आहे. दोघं सुद्धा एक महत्वाचं काम करतायत. कशाचं काम तर त्या व्हेकलला टर्न करून देण्याचं काम करतात, बरोबर. मग इथं आपण काय करू शकतो, हिअर सेंट्रीपेटल फोर्स आणि फ्रिक्शन फोर्स दोन्ही सेम आहे. दोघांचं काम एकच आहे, बरोबर आहे. सेंट्रीपेटल फोर्सचं काम कोण करतं या ठिकाणी, फ्रिक्शन फोर्स करतं. म्हणून मी या ठिकाणी काय केलं, हे दोन्ही इक्वेट केले, बरोबर आहे. मग सेंट्रीपेटल फोर्स किती आहे mv²/r, बरोबर. आणि फ्रिक्शन फोर्स किती आलाय, फ्रिक्शन फोर्स म्यू mg एवढा आलाय. या ठिकाणी m काय होईल कॅन्सल होईल, बरोबर. m काय झालं इथं कॅन्सल झालं. आणि r आपण त्या साईडला नेऊयात. देअरफॉर v² इज इक्वल टू काय येईल म्यू आर जी असं येईल, ठीक आहे. तर दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट जर आपण काढलं तर काय येईल बघा, v इज इक्वल टू हे अंडर रूट मध्ये जाईल म्यू आर जी, ठीक आहे. v इज इक्वल टू अंडर रूट म्यू आर जी असा फॉर्म्युला तयार होईल, बरोबर. v म्हणजेच काय, v इज नथिंग बट स्पीड ऑफ दॅट व्हेकल विच इज टेकिंग ए टर्न, बरोबर आहे. आणि अंडर रूट म्यू काय, म्यू म्हणजेच कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, बरोबर. रोड साठीची ती कॉन्स्टंट व्हॅल्यू असणार आहे. आर म्हणजेच काय रेडियस, बरोबर. ज्या रेडियस वरती ते व्हेकल टर्न घेत आहे त्या रोड साठीची ती रेडियस. आणि जी काय तर जी म्हणजेच ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्यू आणि जी ची व्हॅल्यू लक्षात ठेवा कॉन्स्टंट आहे. आणि आर ची व्हॅल्यू फक्त कंडिशन जशी बदलेल, रोड जसा बदलेल, ठिकाण जसं बदलेल तसं आर ची व्हॅल्यू काय असणार आहे वेगळी असणार आहे, बरोबर आहे. म्हणजेच या फॉर्म्युलावरून आपण फाइंड आउट करू शकतो मॅक्सिमम सेफ स्पीड फॉर ए व्हेकल while taking a turn on a horizontal road. एका हॉरिझॉन्टल रोड वरून टर्न घेत असताना व्हेकलचं मॅक्सिमम किती स्पीड असलं पाहिजे, त्या स्पीडला त्या व्हेकलने टर्न घेतला पाहिजे जेणेकरून ते स्लिप होणार नाही. येते लक्षात. याच्यापेक्षा जर जास्त स्पीड असेल तर मात्र ते व्हेकल लक्षात ठेवा
सेंट्रीफ्युगल फोर्समुळे बाहेरच्या साईडला ढकलल्या जाईल आणि त्या ठिकाणी त्याचा ऍक्सिडेंट होऊ शकतो. येतं लक्षात? ओके, तर मला वाटतं की तुम्हाला आजचं लेक्चर समजलेलं असेल. आज जेवढे पॉइंट्स मी कव्हर केलेले ते सगळे पॉइंट्स व्यवस्थित लिहून मला माझ्या व्हॉट्सअपवरती पाठवायचे. येते लक्षात? जो पॉइंट समजणार नाही तो काय करा, तो व्हिडिओमध्ये परत परत बघा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, आजचं लेक्चर आपण इथे थांबूयात. तोपर्यंत स्टडी करत राहा. ऑल द व्हेरी बेस्ट.